नमस्कार, मी कमल पाटील. आज काय विशेषमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी दडपे पोहे दाखवणार आहे. त्याला लागणारी साहित्य बघूया. 1 बाउल पोहे, अर्धा बाउल कोथिंबीर, अर्धा बाउल खवलेलं ओलं नारळ, नारळाचे पाणी, 1 मूठ शेंगदाणे, 2 चमचे साखर, एक हिरवी मिरची, 2 भरली मिरची, कढीपत्ता, लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ. रेसिपीला सुरू करूया. प्रथम पोहे घेऊया. त्याच्यामध्ये नारळाचं पाणी घालायचं. नंतर ओलं खोबरं घालायचं. अर्धा कोथिंबीर घालायचं. साखर घालायची आणि मीठ घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सर्व मिक्स करून पोहे 15 मिनिटं झाकून ठेवायचे. 15 मिनिटं झालेलं आहे. आता ह्यात लिंबू घालूया. सगळं मिक्स करूया. खोबरं घातल्यामुळं आणि नारळाचं पाणी, लिंबू सगळं घातल्यामुळं मऊ छान झालेले आहेत, फुगलेले आहेत हे. आणि आता ह्याच्यामध्ये तळून शेंगदाणे वगैरे घालायचे. आता फोडणीची तयारी करूया. कढई ठेवलेला आहे. त्यात 4 चमचे तेल घालायचं. थोडं गरम झाल्यानंतर मिरची परतून घ्यायची. मिरची तळून झालेले आहेत. मी आता काढून घेते. आता कढीपत्ता परतून घेऊया. कुरकुरीत होईस्तोवर कढीपत्ता परतायचे आहे. कढीपत्ता कुरकुरीत झाले. आता काढून घेऊया. आता हिरवी मिरची घालूया. आता शेंगदाणे परतून घेऊया. शेंगदाणे कुरकुरीत होईस्तोवर चांगलं परतून घ्यायचं. मिरची तुम्हाला आवडीनुसार टाकू शकता. जास्त तिखट पाहिजे असेल तर 2 घाला, कमी पाहिजे असेल तर 1च घाला. शेंगदाणे भाजून झालेलं आहे.
हळद घालते आणि गॅस बंद करते. फोडणी गार करायला ठेवायचं. 2 मिनिटानंतर यात पोहे वतायचे. कढीपत्ता आणि मिरची चुरून घेऊया. फोडणी गार झालेलं आहे. त्याच्यात आता पोहे घालूया. हे मिक्स करून झालेलं आहे. आता यात कढीपत्ता आणि मिरची घालायची. खमंग खुसखुशीत दडपे पोहे तयार झालेले आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि हे झटपट होणारा डिश आहे. दडपे पोहे चविष्ट आहे. तुम्ही करून बघा. माझी रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.